गाईज मी आणि आई आज बाहेर आलोय मिसळ खायला. गाईज माझी आई इकडे एक घास नाही दिसत म्हणून ना तवा घासायला दगड पण शोधते. सॉरी, असलं काही भेटत नाही आपल्या इकडे. ह्याच्यानंतर महेशला 4 कंडे लागले. नुसतं साखर साखर साखर. गाईज यू कॅन सी, एक नंबर. सुपर्ब. हॅपी बर्थडे डिअर दीदी, हॅपी बर्थडे टू यू. एक मिसळ द्या ना, एक मिसळ 2 पॉइंट एक्स्ट्रा. पावर लावून खा त्या साईडने. कशी आहे गाईज? मी आणि आई आज बाहेर आलोय मिसळ खायला. बाय द वे, गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? महेश आलं पाहिजे. मी आणि आई आज बाहेर फिरायला आलो. सो फर्स्ट आम्ही बाहेर आल्याला काय केलं, तिथली मिसळ खाल्लं आणि आता आम्ही जाणार आहोत डी-मार्टला. तर आपण डी-मार्टमध्ये खाली चिपकले ते ऑलरेडी. खाली ठेवून जा, खाली ही आली. हां आण टाक. किती किलोचं? 1 किलो. हां 1 मिनिट. याय ती बदाम काढ. ही वाली टाक पटपट 2. आई त्या साईडने सगळं पिशव्या पॅक करून घेते. टाक. हां ही घे. बस. गाईस इकडे ना लातूरची तूर डाळ पण भेटते बघा. आणि ही आमची लातूरची आई. गाईज आई ना इकडे मिरच्या काळती काहीतरी घेते असं टाकायला. यू नो व्हॉट आय एम सेइंग. गावाकडच्यांना माहीत असेल हे. दी मग टाकतो दी. गाईस माझा फेवरेट बटर चिकन मसाला, बटर पनीर मसाला. दिस इज हेल्दी. चला चला ताई. हां हां ऑलमोस्ट आम्ही सगळी खरेदी केली आहे मी आणि आईने. ये अच्छा है. डांबर गोळ्या अँटी इन्सेक्ट झोन 1 2 3 4. आईची शॉपिंग झाली. आता मी आणि आई वरची शॉपिंग करायला चाललोय. बघूया वरती काय घेण्यासारखं आहे काय आमच्यासाठी.
डस्टबिन तेवढ्याच वेळासाठी वापरतो आम्ही. ॲज युजल लेडीज थिंग. आई पर्स बघते. रक्षाबंधन जवळच आहे म्हणून रक्षाबंधन स्पेशल राखीचा स्टॉल. मग असलं की ही वालं ठीक आहे नाही 6 नंबर आहे. गाईस आईने शूज ठेवून फक्त एक सँडल घेतलाय आणि आता आमची ऑलमोस्ट खरेदी झाली. आम्ही बाहेर जाणार. खूप दिवस झाले ना आपल्याकडे साबण ठेवायला काही नव्हतं तर मी हे घेतोय लाईक दिस वन आणि एक हा मग. गाईस माझी आई इकडे एक घास नाही दिसतात म्हणून ना तवा घासायला दगड पण शोधते. सॉरी असलं काही भेटत नाही आपल्या इकडे. आणि आईला म्हणायचं की लातूरमध्ये भेटते बाबा आमच्या कुठे. रस्त्यानं शोधायचं आणि मग दगड घेऊन यायचं घरी तवे घासायला. आई अजून पण म्हणते लातूरमध्ये दुकानामध्ये यांना दगड भेटतो तवे घासायला. आता हे कशाला घ्यायचं तुला? कशाला पण? कशाला पाहिजे? नको ती ठेव. कशाला घेणार सांग बरं. ती लागते रे. इकडे असं 2 ठेवायचं. इकडे एक आणि इकडे एक. गाईस आय डोंट नो काय झाले आईला आज. काहीतरी सामान बघून घ्यायची इच्छा झाली आईला. इसका आवाज मुझे पसंद नाही आहे. गाईस आई माझा संसार मांडते इकडे. चालण्या बिळण्या हे बघा काय 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 घेत नाही विचार करा तुम्ही. आता आईला पोळी पाटाने बिलणं पण घ्यायचे. आई हे सगळं माझ्या लग्नात भेटणार तुला लग्न झाल्यावर. गाईस दिस इज कॅन्सल. आय डोंट लाईक दिस. दॅट्स वाय कॅन्सल. आणि आता आई बघू हे हा चाकू किती छान आहे बघा ना. भेंडी वाव नाईस नाईस. हातपाय कापायला चांगला आहे हा. हाय लास्ट टाइम ना मी ही पॅड घेऊन गेलो घरी इथूनच. हा खलबत्ता पण घ्यायची गरज आहे पण नको मिक्सर आहे आपल्याकडे. आणि हे आई बोलत होती पण याची पण गरज नाही आहे. गाईस मी आईला ना ही पॅन घेऊन मागे लागलो आहे. याची क्वालिटी एक नंबर आहे. हेवी पण तेवढाच आहे. सर मार माझ्या डोक्यात. हेवी एवढं जोरात लागतं. 1000 रुपीज. गाइस जस्ट लुक एट दिस सेक्शन. रिमोट वाली लॅम्बोर्गिनी लॅम्बोर आणि ही बघ मला इच्छा झाली ही घ्यायची ही किंवा ही. माय मॉम इज नॉट लेटिंग मी बाय दिस टॉयज बट आय विल बाय नेक्स्ट टाइम. जीप लॅम्बोर्गिनी मॅक्लॅरन एव्हरीथिंग. गावाकडची गरज नाही सिटीत गरज आहे त्याची. गाईस शॉपिंग डन. मी आलेलो माझी बॅग घ्यायला. आईमध्ये बिलिंग करते. मध्ये जाऊन आपल्याला सामान पटापटा भरून इकडून कल्टी मारायचं. कैसा लगा आपको शॉपिंग करके? बहुत पैसा खर्चा किया. ऐसा चलता है कभी कभी. ठीक आहे आता आम्ही घरी जातो आणि मस्त एक बॅग इथं एक बॅग इथे आणि माझ्या मागे आई आहे. तो आता मस्त पटपट घरी जातो. पाऊस कमी झाला तोपर्यंत आणि मग आपण घरी भेटूयात. बाय. गाईज वी आर हॅव्हिंग दिस अक्रोड. आम्ही हे अक्रोड खातोय आणि दीदीने स्वतःला मारून घेतलेलं आहे अक्रोड फोडायच्या नादामध्ये जाऊन. असं बोट ठेवून जोरात मारलं त्याच्यावर. आता ना आम्ही याचे काय म्हणतो तिथे आपण त्याला गजरगे गजगे. आम्ही याचे गजगे खेळणार आहे. तर थांबा मी तुम्हाला सांगतो दीदी कसं घेऊन दाखवते. किती घेतले आहेत? 5. हां 1 2 3 4. ह्याच्यानंतर 4 कंडे लागले. गाईज 4 कंडे लागले. महेशला 4 कंडे लागले. काय होत आई? गाईज 4 कंडे लागले. ऍक्च्युली गावाकडे ना याला जरा जास्त हसायला ऍक्च्युली हे गावाकडे खेळायचे गजगे म्हणून. ठीक आहे
अरे बाप रे. कैसा लगा फिर डीमार्ट में जाके? तर आजचा प्लॅन असा आहे की आज आम्ही चिकन बिर्याणी बनवणार आहोत. आई येऊन इकडे ऑलमोस्ट 1 महिना होत आलाय आणि मी एक पण व्लॉग बनवला नाही आहे आईसोबत. सो आजचा व्लॉग आईसाठी आहे. तर मी दीदी, महेश आणि आई आज आम्ही चिकन बिर्याणी बनवणार. हसले का माझ्या एकदम असं छाती धरल्यासारखं होतंय आणि उलटं इथे पोटात. आम्ही लेट टाइमपास. मी, आई, महेश. दीदीला तर माहित नाही इंस्टाचं नाद लागलाय बघा बिनकामाच. गाईज मी ना एक स्टोरी ठेवलेली तुम्हाला दाखवतो. तवा कसा मी विचारलं स्टोरीला ठेवलेली मी तवा घासायचा दगड कुठं भेटतो सांगा. तर एक जण आहे मला तवा घासायचा दगड आणून देणार. म्हणजे आईला इथे भाकरी बनवायच्या नंतर ना तवा घासायला जराचं जड चाललंय घासणीने कात्याने. गाईस फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. एकदम क्यूट क्यूट स्टोरीज आहेत. जा आणि बघा मस्ती करा. गाईस बिर्याणीची तयारी चालू झालेली आहे आणि यू कॅन सी मी चिकन मॅरिनेट केलं मस्त असं. आणि आई आज माझी कॅमेरामॅन आहे. आणि आता बारी आहे माझी हे सगळे कांदे कट 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 कचकच कांदा कापताना बोट. आई चाकू कुठे आहे? आय सूर्य किधर आहे? कुठे आहे ती? नको गाईस चाकू सापडलेला आहे. हा माझा चाकू आहे. काकू हे बघा कांदा कापसा तुम्ही. तर अशा पद्धतीने कांदा कापून झालेला आहे. टोमॅटो पण कापून घ्यायचेत आणि इकडे कढई ठेवायची आहे. ठीक आहे. मी चिकन बिर्याणी बनवायला शिकवतो आईला. जशी इकडे मी बनवतो आई वेगळी बनवते आणि माझी वेगळी असते. तुम्हाला तर माहिती आहे मी किती चांगली बनवतो. आई एवढा कांदा बघून बोलते ही कांदा बिर्याणी आहे. कांदा बिर्याणी नाही, बिर्याणी चांगली बनेल. तुम्ही 1 तासाने बघा. ठीक आहे मी इथेच तुम्हाला मग अधून मधून भेटतो. आता ह्या तापलेल्या पहिल्यांदा तर मी याच्यामध्ये जिरे टाकणार आहे. बिकॉज मला जिरे खूप आवडतात. आणि ह्या 4-5 हिरव्या मिरच्या. कढीपत्ता नाही, सॉरी गाईस कढीपत्ता नाही तर कढीपत्ता कॅन्सल आजच्यासाठी. आणि मग आपण टाकणार आहोत कांदा. गाईज जेव्हा हा चाकू माझा चालत नाही मुंडा होतो तेव्हा मी याला काय करतो इथे ना असं घासतो. आता बघा कसला भारी चालू. टोमॅटो पण कापून झालेला आहे आणि आता आपल्याला टोमॅटो याच्यामध्ये टाकायचा आहे. तोपर्यंत माझ्या आईने माझ्यासाठी चाय बनवली आहे. ती चाय मी पितो. नुसता साखर साखर साखर. खूप साखर टाकली आईने. ठीक आहे, नॉट एन इश्यू, विल हॅव ॲज इट इज. आणि हा कांदा तुम्हाला एकदम असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. गाईस आपण आता याच्यामध्ये 2 अद्रक लसूणच्या पेस्ट, 1 चिकन बिर्याणी मसाला एवढं टाकलंय आणि आता याच्यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे. तर हे एवढं झालंय. आता याच्या पुढे माझी ही क्यूट आई हँडओव्हर घेईल बिर्याणीचा. तांदूळ आपल्याला भिजवून ठेवायचे अर्ध्या तासासाठी. तोपर्यंत हे चिकन पूर्ण शिजेल. त्याच्यानंतर आपली बिर्याणी बरोबर होईल. आणि जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन हा जो माप आहे स्कूप 1 स्कूप आम्ही दोघं यूज करतो. 1 स्कूप मी आणि महेश खातो आणि बिर्याणीच्या दिवशी आम्ही हे 2 बनवतो. म्हणजे आमच्या दोघाला होतात. आता आम्ही 4 लोक आहोत तर आम्ही हे 4 घालणार किंवा 5 मॅक्स 5. तर हे पाऊण केजी चिकनसाठी 5 माप इनफ आहेत. गाईज
चिकन एक नंबर शिजलेलं आहे आणि आता आपल्या इकडं बिर्याणीचा हा जो राईस आहे तो पण शिजतोय. आता हा मस्त याच्यामध्ये टाकायचा आणि आपली बिर्याणी बनली, रेडी होईल. रेडी. जस्ट लुक ॲट दिस. एवढं चांगलं चिकन माझ्या आईने खूप वेळा बनवलं आहे. ठीक आहे, आई चांगलंच बनवते, पण मी वाईट नाही बनवत. ठीक आहे, एवढं चांगलं मी पण बनवतो. तुम्हाला पाणी आलं माझ्या. टाक पटकन टाक, सगळंच टाक. वा 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 गाईस, डन. तर अशा पद्धतीने थोडंसं तूप टाकून बिर्याणीवरती असं ओझं ठेवलंय थोडंसं. आणि मग आता मी जरा बाहेर जाऊन फिरून येतो 1-2 तास आणि मग आपण जेवण करूयात. ॲक्च्युली मी जस्ट घरी आलो आणि महेशच्या पोटामध्ये खूप दुखतंय. ॲसिडिटीवाली गोळी खाल्ल्या जेवणाआधीची. तर मी त्याला इनो घ्यायला आलेलो आणि आता महेश बघू काय. का उलाले महेशराव? एवढी चिमटभर टाक रे. ज्या साईडनं झालं ना तिकडून. अरे बापरे, मग खावलायच काय? याला ना रस काढून देऊ का? रस काढून. काय झालं माहिती आहे का, काल आम्ही दवाखान्यात गेलो, याला ऑर्थोकडे घेऊन गेलो. तर ऑर्थोवाल्याने 1 महिन्याच्या गोळ्या दिल्यात लोअर बॅक पेनसाठी. आणि त्याच्यातली एक जेवणा आधीची गोळी आहे जी त्याने घेतली. आणि आता त्याच्या पोटामध्ये एवढं दुखतंय यू कॅन सी. आणि मग मी आता याला इनो आणून दिलाय आणि आता आपल्याला बिर्याणी खायची आहे. पण आता कसा खाऊ बिर्याणी? हा काय आमच्यासोबत जेवणार नाही वाटतं. गाईस, बिर्याणी 1 नंबर झाले. आय विल शो यू. वाव. या बीन्स बिर्याणी सोबत खायच्यात. मी दही पण आणले, दही लिंबू बीन्स सोबत खायचं, जेणेकरून थोडंसं बिर्याणी पचायला इझी जाईल. गाईस, यू कॅन सी. 1 नंबर. सुपर्ब. किती छान शिजलं चिकन आज. सही आहे. 1 नंबर. मस्त. गाईस, कांदा, ककडी, ही दुपारची भुर्जी, हे एवढं सगळं. आणि माय फेवरेट दही. गाईस, दही, ककडी आणि आम्ही सगळे. कसं झालं महेश? आई सांगाल, आई कसं झालंय? 1 नंबर. 1 नंबर. 1 नंबर झालाय आणि खरंच चांगलं झालंय माहिती आहे का. असं झालंय. सी, तुम्ही फक्त चिकनची क्वालिटी बघा ना, कसं शिजलंय. वाव. आणि सोबत काकडी. मजा आला. सही आहे. तर गाईस, जेवतो पटापट आणि नंतर हा व्हिडिओ आपण एंड करूया. ठीक आहे. 1 नंबर बिर्याणी होती आणि फुल पोट भरून खाल्लं आम्ही. आणि दॅट्स इट. हा व्हिडिओ मला माहित आहे खूप मोठा झालेला आहे. मी गाडी घेऊन आलोय आणि उल्हासनगर खूप सजवलंय. आणि आता मला एक केक घ्यायचा, दीदीचा बर्थडे आहे आज. कॅपेचिनो. ठीक है, मैं पेशे देखता हूँ. अच्छा, ये मैंगो छोटे केक्स है ना, 1 2. ओके, तो सुनो ना, ये ना नट्टी वाला है ना, नट्टी बटर स्कॉच सिग्नेचर, ये 1 देना. और एक ये डच ट्रफल और कैपेचिनो. सुपरमैन, बैटमैन आया कि नहीं? बैटमैन नहीं है. बैटमैन पाऊस काही कमी होत नाही आहे आणि जोरात पाऊस पडतो. आज आहे आपल्या दीदीचा बर्थडे. हॅपी बर्थडे डिअर दीदी,
हॅपी बर्थडे टू यू. नाही नाही खा तू खा रे. क्या बात है मैं सब गाईज माझ्या आवडीचे 2 केक आहेत. कॅपॅचिनो एक नंबर, तोच आवडतो. डस्ट रफल तर आपल्याला नाही आवडत. हॅपी बर्थडे टू यू. असा छोटासा स्मॉल बर्थडे झाला दीदीचा. ही जी नवीन पेस्ट्री आहे ना बाईट केक, हा बाईट केक एक नंबर होता आणि हे तर नंबर 1 आहेच आहे. मला हे खायचं आहे. धरे मस्त त्याला जरा नीट धर. त्याच्यातून 2 पेस्ट होतात मशी. धरे मस्त राहिला. बाय द वे दॅट्स इट गाईस. जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही राहा स्टे हेल्दी, स्टे फिट अँड मोस्ट इम्पॉर्टंटली स्टे सेफ. बाय बाय, गुड नाईट, सी यू अगेन. आणि आमची नवीन प्रिन्सेस बघा. बाय बाय. Only I can make a change, slowly take a step to